21 डिसेंबर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मनसा संस्मरेद्यस्तु नर्मदां सततं नृप. चांद्रायण शतस्याशु लभते फलमुत्तमम. काल म्हणजे 20 डिसेंबरला कवाट या गावाहून निघालो. सरळ डांबरी रस्ता होता. तेथून 2-3 मार्गांनी पुढे जाता येते. एक मार्ग कडिपानी हाफेश्वर आणि दुसरा मार्ग कडिपानी लिंबडी वखतगड आणि तिसरा मार्ग डायरेक्ट कवाटहून वखतगड. कवाटच्या बाबाजींना विचारले. ते म्हणाले हाफेश्वर डूबमध्ये गेले आणि नवीन वसवले. तुम्ही डायरेक्ट वखतगडला जा. कवाटपासून वखतगड जवळजवळ 14-15 किलोमीटर आहे. वाटेत एक हनुमान मंदिर लागले. तेथे जरा वेळ बसलो आणि तेथून एक रस्ता रेंडाला जातो, दुसरा वखतगडला जातो. वखतगडच्या रस्त्यावर वळलो. कच्चा रस्ता सुरू झाला. दोन्ही बाजूला छान झाडे होती. सरळ रस्ता पुढे जात होता. गावे खूप लहान लहान होती. जामली, नवी जामली अशी गावांची नावे होती. तेथून पुढे पुन्हा एक शंकराचे मंदिर लागले. तेथे जरा विश्रांती घेतली, चहा घेतला. सकाळपासून 4 वेळा चहा झाला होता. जवळची बिस्किटं खाल्ली होती. सध्या बिस्किटं म्हणजे आमचं स्टेपल फूड झालंय. बालभोग, जेवण याच्याऐवजी बऱ्याच वेळेला बिस्किट, फरसाण, केळी असा आहार घ्यावा लागतो. असे करत करत 10-10:30ला वखतगडला पोहोचलो. सुरुवातीला गायत्री मंदिर होते, पण तिथे फारशी चांगली सोय नाही असे वाटले, म्हणून पुढे अंबा मंदिरात जायचा निर्णय घेतला. तेथेही अन्नक्षेत्र नव्हते, म्हणून पुढे आणखीन चालत राहिलो. आता उमरीला जायचं ठरवलं. पुढे 2-2.5 किलोमीटरवरच आहे असं समजलं. रस्ता कच्चाच होता, पण आता रस्त्याला चढ होता. एका बाजूला निलगिरीच्या झाडांची लागवड केली होती, सागाची झाडं होती. त्यामुळे वातावरणात निलगिरीचा सुगंध पसरला होता. ऊन तापले होते, त्यामुळे चालणं कठीण होऊ लागलं होतं. पण तोपर्यंत उमरी धामला काजल माताजी आश्रमात पोचलो. तेथे राहायचा निर्णय घेतला, कारण पुढे जवळजवळ 10 किलोमीटरवर अठ्ठा नावाचं गाव होतं आणि उन्हाचे चालणे होणार नाही, म्हणून तेथेच थांबलो. तोपर्यंत वाजले होते 12:30-1. आता या तटावर बऱ्याच ठिकाणी सदावर्तच मिळतं, त्यामुळे गेल्यानंतर आधी जेवण बनवावे लागते. तिथल्या स्वामींनी तांदूळ दिले, वांगे टमाटो दिले, सगळं एकत्र करून खिचडी केली. 2-2:30ला जेवलो. संध्याकाळी स्वामीजींबरोबर गप्पा मारल्या. ते गुडघा आणि गोटा या दोघांमध्ये जर पेन असेल, तर त्यावर औषध पाणी करतात, म्हणजे मसाज करतात असे त्यांनी सांगितले. आश्चर्य म्हणजे माझ्या मामेदीराचा म्हणजे संदीप लिमयेचा मेहुणा उदय आचार्य तेथे परिक्रमेत असताना राहून गेल्याचे कळले. नंतर त्याने आपल्या आईवर उपचार करण्यासाठी स्वामींना डोंबिवलीलाही बोलवले होते आणि त्यांचे गुडघे बरे झाले आहेत असेही ऐकले. तेथे रात्री राहिले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 21 डिसेंबर रोजी सकाळी 6:30लाच आम्ही तेथून निघालो. सगळा डोंगरातला रस्ता. तो पूर्ण घाट विभाग होता. सकाळी लवकर निघाल्यामुळे रस्ता निर्मनुष्य होता. निरव शांतता होती. पुढं धुकं होतं. त्यामुळे फार दूरचं दिसत नव्हतं. पुढे 10 किलोमीटरवर असलेल्या अठ्ठा आणि त्यानंतर उंबरठ, टेमला अशा ठिकाणी जायचं होतं. संपूर्ण घाट होता, त्यामुळे चढताना दमछाक होत होती. अठ्ठा गावी गायत्री मंदिरात जरा विश्रांती घेतली आणि पुढे निघालो. वाटेत दूरवर असलेल्या डोंगरातून नर्मदे हर असा आवाज आला आणि मुलं धावत आली. त्यांनी आम्हाला वरून पाहिलं आणि काही मिळेल या आशेने धावत आली होती. जवळचे बिस्किटाचे पुडे त्यांना काढून दिले, फरसाण दिले, त्यामुळे मुलं खुश झाली. डोंगराळ भाग असल्यामुळे शेती तुरळक होती आणि आदिवासी मोठ्या प्रमाणावर तेथे आहेत. पण आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, त्यामुळे तेथे कपडे, लत्ते, अन्न, धान्य, औषधं अशा गोष्टींची गरज आहे, असं उमरीचे स्वामीजी म्हणालेही होते. आम्हाला पुढे 8 किलोमीटरवर असलेल्या उंबरठ या गावी तरी कमीत कमी पोचायचं होतं. तेथे सदावर्त आहे असं कळलं होतं. पण चढ जबरदस्त होता. सगळा विंध्याचल पर्वताची रांग आहे. 5 किलोमीटर अजून आम्ही चालून पुढे गेलो, तोपर्यंत 10:30 वाजले होते. 6:30ला आम्ही निघालो होतो. जवळजवळ 15 किलोमीटर चालून झालं होतं.
मला वाटायला लागलं, की आपल्याच्याने आता एवढा चढ चढून होईल का नाही? एकही ट्रान्सपोर्टचं साधन तिथे नाही. "मैया, कसं होणार बाई आमचं?" असं मनात आलं आणि मागून एक जीप आली. आवाज आला म्हणून जीपला हात केला. "नर्मदे हर" असा आवाज दिला. तोही थांबला. त्याने विचारलं, "कुठं जायचं?" मी म्हटलं, "उमरठला." तो म्हणाला, "ते तर जवळच आहे. तुम्ही परिक्रमावासी दिसता. तुम्हाला पुढे कुठे जायचंय?" त्याला म्हटलं, "पुढे डही, कोटेश्वर, चिखलदा असं जायचंय." मग तो म्हणाला, "मला काय, मी उमरठलाही सोडीन तुम्हाला, पण तिथे मैया नाही आणि पुन्हा तुम्हाला एवढा सगळा चढ चढून दुसरं गाव गाठावंच लागेल. मी सोंडवा या जिल्ह्याच्या गावी जातोय. तेथून तुम्हाला कोटेश्वरला जायला वाहन मिळेल. बघा, बसा." लगेच आम्ही त्या जीपमध्ये चढलो. माझ्या मनात आलं, माझ्या मनात येता क्षणी जीप आली. जीपमध्ये आम्ही बसलो आणि निघालोही. कोणी वाटेत उभं असेल तर त्यालाही तो जीपमध्ये घेत होता. मी त्याला विचारलं, "दिवसाला किती ट्रिप्स तुम्ही करता या रोडवर?" तो म्हणाला, "माझा हा व्यवसाय नाहीये. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी जातोय. जाताना जो असेल त्याला घेतो." म्हणजे बघा हं, येथे रेग्युलर ट्रान्सपोर्ट नाही, पण मैयाने आमची सोय केली. मैयाची केवढी मोठी कृपा आहे. केवढं लक्ष आपल्या भक्तावर आहे. 12च्या सुमारास आम्ही सोंडवाला पोहोचलो सुद्धा. तेथे बसची चौकशी केली. इकडच्या भागात बस स्टँड वेगळा नसतो. बाजारातच बस थांबते. म्हणून जेथे बस थांबते त्या दुकानाबाहेर आम्ही उभे राहिले. ती चहाची टपरी होती. तिथे मैया उभी होती. ती म्हणाली, "आत येऊन बसा." मग तिच्याकडे वडा, चहा घेतला. बाजारात केळी घेतली होती, ती खाल्ली. बसची चौकशी केल्यावरती मैया म्हणाली, "तुम्हाला कुठे जायचंय?" आम्ही सांगितलं, "डही, कोटेश्वर, चिखलदा असं जायचंय." ती म्हणाली, "मी आमच्या गाडीने आज बडवानीला जाते. तुम्ही बसनी जाऊ नका. मी तुम्हाला जाता जाता चिखलद्याला सोडते." अशा प्रकारे मैयाने आमची चिखलद्यापर्यंत सोय केली. जवळ-जवळ 100 किलोमीटर अंतर आम्ही वाहनाने पार केले. चिखलद्याचं पौराणिक महत्त्व माहीत नाही. पण ऐतिहासिक आणि माझ्या जिव्हाळ्याचं महत्त्व असं, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरू वासुदेवानंद सरस्वतींनी परिक्रमेत असताना तेथे चातुर्मास केला होता. ते ज्या रामाच्या देवळात 4 महिने राहिले होते, तेथे आम्हाला उतरायला मिळालं. ते सुद्धा अगदी अनपेक्षितपणे. चिखलदऱ्याला पोहोचल्यावर निळकंठेश्वर मंदिर असं विचारत आम्ही मंदिरात पोहोचलो. तेथे पुजारी होते योगेश शर्मा. आम्ही पोचताच त्यांना विचारलं, "आसन कुठे लावू बाबाजी?" तर ते म्हणाले, "चला, तुमची जागा येथे तुमच्या गुरूंजवळ आहे." असे म्हणून राम मंदिर उघडून दिले आणि म्हणाले, "येथे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरू वासुदेवानंद सरस्वतींनी चातुर्मास केला होता. ते इथेच राहत होते, झोपत होते." तेथे महाराजांचा फोटो आहे. मला माहित होतं महाराजांनी चिखलदऱ्याला चातुर्मास केला म्हणून, पण आपल्याला त्याच जागेत राहायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. महाराजांना म्हटले, "मला तुम्ही येथे येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलीत आणि वर बोनस म्हणून तुमच्या अस्तित्वाची खूण जिथे आहे, तेथे राहण्याचं भाग्यही मला दिलं." माझा आनंद मला शब्दात व्यक्तच करता येत नव्हता. मी नतमस्तक झाले. महाराजांना नमस्कार केला. बाहेर पुजाऱ्याकडे गेले. त्याच्या बायकोला विचारले, "मला अंघोळ करता येईल का?" तिनेही पटकन हो म्हटले. त्यांच्या बाथरूममध्ये अंघोळ केली आणि देवळात येऊन आधी वासुदेव नाम सुद्धा वाचले. तेव्हा मनाला थोडं बरं वाटलं. मग चूल पेटवून संध्याकाळची खिचडी केली. पूजा आरती केली. तोपर्यंत 7 वाजले. जेवलो आणि दिवस संपला. अशा सगळ्या सुखमय घटनांनंतर देवाचे आभार मानण्याकरता शब्दच उरले नाहीत, म्हणून त्याला मनोमन नमस्कार केला. मैयाला नमस्कार केला. गायति रेवा रवमधुरं गायति रेवा रवमधुरं मेकलजाता मनसि विभाता मेकलजाता मनसि विभाता रोतिकलं किम पीह चिरम् त्वं महमहत्त्वं त्वं मम ममत्वं त्वं महमहत्त्वं त्वं मम ममत्वं गायति रेवा रवमधुरं गायति रेवा रवमधुरं. नर्मदे हर
नर्मदे हर, नर्मदे हर.